नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला आज आपल्याला उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे। खूप सोपी पद्धत आहे, सर्वांनाच जमेल आणि सर्वांनाच आवडणारी आहे। आता सर्वात पहिले बघा, तुम्हाला इथे वडे दाखवते। अजिबात तेलकट झालेले नाहीये, आतमध्ये पण खूप छान असे हे बघा स्पॉन्जी झालेले। चला आता इथे आपण कसे बनवायचे ते बघूया। आता सर्वात पहिले इथे मी उडदाची डाळ घेतलेली आणि ही उडदाची डाळ घरचीच आहे माझी, सालीची 1 वाटी घेतलेली आहे। आता ती डाळ आपण धुवून घेऊ, नंतर आपल्याला धुवायचीच आहे, पण पहिले पण आपण धुवून घेऊ। आता याच्यामध्ये पाणी घालून आपण 6 तास भिजत ठेवू। 6 तास झालेले बघा। आता डाळ पण छान भिजलेली आहे। आता ही डाळ अशी चोळून आणि तिचं साल काढून घेणार आहे मी। हे बघा, आता छान असं साल काढून घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे दुकानची डाळ असेल तर ती टाकली तरी चालेल, पण माझ्या डाळी घरच्याच असतात, त्याच्यामुळे मी उडदाची सालीची घरची डाळ टाकली ती। आता त्याच्यासाठी बघा इथे 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं, हे पण आपल्याला याच्यामध्येच बारीक करून घ्यायचंय। बारीक करताना आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही। हे बघा, आपल्याला ह्या पद्धतीचं बारीक करायचंय आणि छान पेस्ट बनवायची आहे। एक भांड्यामध्ये काढून घेऊ आपण। चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय। जितकं पाणी कमी वापरलं ना तितके वडे पण छान होतात, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आता इथे मी तेलाची एक पिशवी घेतलेली प्लास्टिकची। आता त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलाय आणि थोडंसं त्याच्यावरती बघा पीठ ठेवलेलं आहे। आता याच्यावरती पहिले मी करून बघते येतो की नाही वडा। मीठ टाकलं ना पीठ आपलं परत पातळ होतं। हे बघा, आता इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे पहिलेच। तेल गरम झालं का नाही ते बघू पहिले आपण। हे बघा, तेल पण गरम होत आलेलं आहे। एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाही तर मग वडे वरून लाल होतील, आतमध्ये कच्चेच राहतील। आता इथे बघा, या पद्धतीने असं हातावर घेऊन सोडायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं असं तेल टाकायचं। हे बघा, छान इथे आपला वडा फुगलेला आहे, काढून घेऊ आपण। आता इथे मी हे बघा हा चमचा घेतलेला आहे, त्याच्यावरती टाकलेला आहे। चमच्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती पीठ ठेवायचं आणि आपल्याला जितका जाड किंवा पातळ हवा त्यानुसार आपण इथे करून घ्यायचा वडा। मध्ये होल पाडायचं। तुम्हाला जी पद्धत आवडेल ती पद्धत तुम्ही करायची। अजून मी बघा हातावरतीच करून घेतलेला आहे, आता तो पण सोडून घेतला। जसे जमतील तसे करायचे। याच्यामध्ये आपण सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाहीये। हे बघा, छान आपले इथे वडे तयार झालेले। असं आपण तेल वगैरे सर्व निथरून काढून घेऊ। बघू शकता सर्व वडे आपले इथे तयार झालेले। करून बघा तुम्ही पण।